नमस्कार, मायसेल्फ तक्ष चॅनलवर तुमचे मनापासून खूप स्वागत आहे। तर उन्हाळ्यामध्ये प्रत्येक घरामध्ये खाल्ले जाणारे जे फळ आहे ते म्हणजे आहे कलिंगड। कलिंगड हे खायला रसाळ असं फळ आणि चवीला सुद्धा गोड आणि उत्तम पाणी भरपूर असलेलं फळ म्हणजे आहे कलिंगड। आणि शिवाय ते उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त मार्केटमध्ये अवेलेबल सुद्धा असतं। 90% पाणी असलेलं हे जे काही टरबूज आहे ते आपल्या शरीराला थंडावा देण्यासाठी, शरीरातील तापमान कमी करण्यासाठी, शरीराला उष्णता कमी करण्यासाठी, या सर्व गोष्टींसाठी टरबूज हे शरीराला खूप चांगलं किंवा खूप फायदेशीर। बालकामध्ये नेहमी आपल्या बाळाने कलिंगड खावं किंवा बाळाला कलिंगड खाऊ घालण्याची नेहमी उत्सुकता असते, परंतु लहान बाळाला कलिंगड देण्यापूर्वी काही विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे। परंतु कलिंगड बाळाला योग्य प्रमाणात योग्य वेळेत न दिल्यास बाळाच्या शरीरावर काही वाईट परिणाम दिसून येऊ शकतात किंवा बाळाची जी तब्येत आहे ती ढासळू शकते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लहान बाळाला कलिंगड देताना कोणत्या वेळे, किती प्रमाणात आणि कसं द्यावे आणि जास्त बाळाच्या आरोग्यावर काय दुष्परिणाम त्याचा होऊ शकतो। तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। जवळजवळ 90% पाणी असलेलं हे कलिंगड ते आपल्या शरीराला थंडावा देण्यासाठी, आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी, शरीरातील गरमी कमी करण्यासाठी, सोबत पाण्याची पातळी शरीरामध्ये व्यवस्थित ठेवण्यासाठी आणि शरीराचं बॉडी टेम्परेचर मेंटेन करतं। तसंच शरीरामध्ये स्टॅमिना टिकून ठेवण्याचे काम सुद्धा हे कलिंगड करत असतं। यासोबतच कलिंगडमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी याचं प्रमाण खूप जास्त आहे। याच्यामुळे बाळाचे डोळे, बाळाची स्किन तजेलदार राहते, बाळाची दृष्टी चांगली होण्यास मदत होते। सोबतच बाळाची जी इम्युनिटी पॉवर आहे ती बूस्ट होण्यासाठी पण फार मदत होत असते। सोबतच भरपूर असे व्हिटॅमिन्स, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट्स हे कलिंगडमध्ये अवेलेबल असतात। त्याच्यामुळे बाळाची भूक वाढण्यासाठी, बाळाचा स्टॅमिना वाढण्यासाठी फार मदत होत असते। लहान बाळाला टरबूज देत असताना जर आपण ते योग्य प्रमाणात दिलं नाही तर बाळाला याचे फायदे होण्यापेक्षा बाळाच्या आरोग्यावर याचे नुकसान जास्त प्रमाणात होऊ शकते। म्हणून लहान बाळाला टरबूज देत असताना काही छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत किंवा छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या लक्षात घेणं फार गरजेचं आहे, तर त्याच मी तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टायमिंग। तर तुम्ही कोणत्या वेळेमध्ये बाळाला टरबूज खायला देत आहात हे सुद्धा महत्त्वाचं आहे। जर तुम्ही बाळाला सकाळच्या वेळेला किंवा संध्याकाळच्या वेळेला जर टरबूज खाण्यासाठी देत असाल तर याचा बाळाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो। म्हणजेच टरबूज हे थोडं ॲसिडिक असतं, म्हणून बाळाला तुम्ही टरबूज देताना दुपारी द्या, जेणेकरून बाळाला ॲसिडिटीचा त्रास होणार नाही। पालकांना असं वाटत असतं की कापून ठेवलेलं टरबूज आपण किती वेळापर्यंत आपल्या बाळाला खाऊ घालू शकतो, तर एवढं लक्षात ठेवा की कधीही फ्रेश कापलेली जी फळं आहेत तेच बाळाच्या आरोग्यासाठी उत्तम असतात। व्यतिरिक्त तुम्ही बाळाला फ्रीजमध्ये ठेवलेले टरबूज खायला देऊ नका। जर तुम्ही बाळाला असं टरबूज खायला देणार असाल तर आधी ते 2 तास फ्रीजच्या बाहेर ठेवा, त्याला नॉर्मल टेम्परेचरला येऊ द्या, नंतरच हे टरबूज तुम्ही खायला घालू शकता। टरबूज देत असताना तुम्ही त्याच्यावर साखर किंवा मीठ किंवा वेगळ्या काही गोष्टी स्प्रिंकल करून देण्याची काही गरज नाही। बाळाला कापलेलं फ्रेश टरबूज खायला द्या आणि जर बाळाला ज्यूस बनवून देणार असाल तर त्याची टेस्ट सुद्धा वाढेल आणि बाळ आवडीनं ते ज्यूस पिण्यासाठी तयार होईल। बाळाला डायजेशनसाठी सुद्धा मदत होईल। लिंबामुळे बाळाचं डायजेशन सुद्धा चांगलं होईल, त्याच्यामुळे 2 ते 3 थेंब ॲड करून बाळाला द्या। बाळाला तुम्ही फ्रूट्स देत असताना जास्त प्रमाणात प्रोसेसिंग न करता ॲज इट इज फ्रूट्स दिले तर याचा बाळाला जास्त प्रमाणात फायदा होत असतो आणि जे न्यूट्रिएंट्स असतात ते जास्तीत जास्त बाळाला भेटतात। याच्यामुळे तुम्हाला बाळाच्या आरोग्यावर चांगला परिणाम आणि खूप सारा फायदा बाळाला होत असतो। सोबतच तुम्ही बाळाला कोणतेही फ्रूट्स खायला घालत असाल तर ते बाळाच्या मेन मील सोबत देऊ नका। म्हणजे तुम्ही टरबूज, खरबूज किंवा कोणताही मेलन असा प्रकार असेल तर ते बाळाला सेपरेट द्या, कोणताही फूड त्याच्यासोबत मिक्स करू नका आणि सेपरेट अशा दुपारच्या टाइमला बाळाला तुम्ही फ्रूट्स द्या, जेणेकरून त्याचा बाळाला जास्तीत जास्त फायदा होईल। त्यासोबतच बाळाला कलिंगड खाऊ घातल्यानंतर तुम्ही बाळाला दूधयुक्त पदार्थ म्हणजेच दही, घी, बटर, मिल्कमेड फूड देणं टाळा। पालकांच्या मनात असा प्रश्न पडत असतो की मी बाळाला दिवसभरामध्ये किती प्रमाणात कलिंगड देऊ किंवा किती कलिंगड बाळानं खायला हवं। तर तुम्ही बाळाला त्याच्या मेन मीलच्या 30% पेक्षा जास्त टरबूज खायला घालू नका, कारण याचे जास्त प्रमाणात दिल्यास काही दुष्परिणाम होऊ शकतात। साहजिकच आहे, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बॉडी आपली डिहायड्रेट होत असते आणि आपल्याला जे वॉटर कंटेंट फूड आहे ते आवडत असतं, म्हणजे आपण असे रसाळ फूड खात असतो।
कलिंगडामध्ये जे पाण्याचं प्रमाण असतं ते खूप जास्त प्रमाणात असतं आणि बाळाच्या शरीरात जर पाण्याचं प्रमाण जास्त झालं किंवा बाळाची बॉडी ओव्हर हायड्रेटेड झाली तर बाळाला जास्त प्रमाणात लघवी येण्याचा त्रास होतो आणि अशामुळे बाळाच्या किडनीवर प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून बाळाला आपण वॉटरमेलन देताना योग्य त्या प्रमाणामध्येच द्यावं. आपण जाणून घेऊयात की लहान बाळाला कलिंगड देताना कोणत्या केसमध्ये किंवा कोणत्या कंडिशनमध्ये ते टाळलं पाहिजे. जर तुमच्या बाळाचं वजन कमी असेल किंवा वजनाशी रिलेटेड काही तक्रारी असतील तर अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही बाळाला टरबूज देणं किंवा कलिंगड देणं टाळावं. पण कलिंगड हे लो कॅलरीज असतं आणि सोबतच याच्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त असल्यामुळे बाळाला डायबिटीज होण्याचा रिस्क पण होऊ शकतो. 2 बाळाला डायजेशन रिलेटेड काही प्रॉब्लेम आहे, म्हणजेच बाळाचं पोट दुखतंय, बाळाला डायरिया होतोय, बाळाला उलटी होतीये, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बाळाला कलिंगड देणं टाळावं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 7 किंवा 8 महिन्यापेक्षा छोट्या असलेल्या बाळाला कलिंगड देताना त्याला फ्रूट निब्लरमध्ये टाकून द्या. व्यवस्थित बिया काढा आणि छोटे छोटे तुकडे करून ते निब्लरमध्ये भरून बाळाला द्या. 8 ते 9 महिन्याचं झाल्यानंतर तुम्ही बाळाला कलिंगडचा ज्यूस देऊ शकता, बाळाचं एनर्जी ड्रिंक म्हणून बाळाला देऊ शकता. परंतु बाळाला जर आहे तसं म्हणजे कट केल्यानंतर तसंच टरबूज खायला आवडत असेल तर फार चांगली गोष्ट आहे, कारण कोणत्याही फळावर फार प्रोसेसिंग नाही केली तर त्याचं जे न्यूट्रिशन आहे ते टिकून राहण्यासाठी फार मदत होतं. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.